नमस्कार. आरडीएक्सच्या कोंकणी खबराचित्रांत तुमकां सगळ्यांक येवकार. हांव शिवेंद्र तारी. सुरवातेक पळोवया गोंयच्यो मुखेल खबरो. लुझोफोनिया खेळा खातीर एकूण 500 वाहनांची केल्या सोय. 400 ल्हान गाडयो आनी 100 बशींचो आस्पाव. मुखेलमंत्र्याक राजभास कायद्यात सुधारणा करचीच पडटली. ॲडव्होकेट अजित सिंग राणे. आणि मडगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचेर धनंजय मयेकार हांची बिनविरोध निवड. आणि आता खबरो विस्तारान. जानेवारीत जावपी लुझोफोनिया खेळा खातीर एकूण 500 वाहनांची सोय केल्या. तातूंत 400 ल्हान गाडयो आनी 100 बशींचो आस्पाव आसा, अशी माहिती येरादारी खात्याचे संचालक अरुण देसाय हांणी दिल्या. पार्किंगाची आनी हेर कामां पुराय जाल्ली आसून सध्या सेवेची वेळेरी करपाचें काम चालू आसा, अशें तांणी मुखार सांगलां. पणजेच्यान संजय मुन्नोलीचो रिपोर्ट. Primary responsibility of transportation or transport FA is I'm required to plan, coordinate and ensure delivery of appropriate mode of transport to the game officials, athletes, technical officials, then the total workforce of Lusofonia Games and spectators at 6 different venues as on now, and for which planning part is over, identification of parking areas is over, the works have been identified to be carried out, certain repair works to be carried out at different venues, that is completed, and now we are at a stage of scheduling of services, rather as per the requirement. Only thing we are just waiting for finalization of hotels, that is accommodation, so as to plan our schedule of buses. We have in this 3 types of transportation services. Number 1 will be T1, which will be an exclusive vehicle dedicated to an basically technical official, office bearers of Lusofonia Games and various country aides and all VIPs will have this T1 service, where exclusively a vehicle will be provided to him the moment he lands up in Goa and will be with him. Then there would be another service called as T2. This service will be on demand by game officials, the athletes, or as the case may be, but it will be on demand, and the demand for this T2 service, it will be a taxi service rather, okay, which has to be placed 6 hours before requirement, because these vehicles will be placed at 2 transport hubs, and of course a small number of vehicles will be put at each venue also. So this is T2, which will be vehicle on demand, again a 4-wheeler or an SUV. And third one is T3, and T3 is the bus service. Number 1, shuttle service for all those people from parking till the game venue, because parking spots that have been identified are slightly away from the venues. So from parking area to this one, shuttle service. Then bus service for athletes also will be under T3 category. Then all the officials, rather workforce, will also be availing this T3, and media also will be traveling from place to place through T3 services. राजभास कायद्यात जरी मुखेलमंत्र्याक सुधारणा करपाची नासली तरी लेगीत तांकां ह्या कायद्यात बदल करचोच पडटलो, अशें मराठी राजभाषा आंदोलन समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट अजित सिंग राणे हांणी सांगलां. गोंयांत 30% लोकांक रोमी कोंकणी आणि 68% लोकांक मराठी भाषा जाय, अशा परिस्थितीत गोंयच्या हिता खातीर मुखेलमंत्र्याक बदल करपाचो निर्णय घेवचोच पडटलो, अशें तांणी मुखार म्हणलां. पणजेच्यान यशवंत परबाचो रिपोर्ट. सध्याची जी मराठी प्रेमी आणि रोमी कोकणी प्रेमी यांच्यामध्ये युती झालेली आहे, आणि या युतीमार्फत गोव्यात मराठी आणि रोमी कोकणी राज्यभाषा व्हावी अशा पद्धतीचा सुधारणा कायदा सरकारने करावा, ही आमची मागणी आम्ही लावून धरली होती. यावर वक्तव्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे काही झालेलं आहे भाषावादाच्या बाबतीत आणि भाषा राज्यभाषेच्या बाबतीत जो कायदा झालेला आहे
हा कायदा अस्तित्वात आहे आणि त्यामुळे आता इथं परत एकदा त्या कायद्यामध्ये सुधारणा करावी किंवा पुनरेकदा एखादा कायदा करावा असा प्रश्नच मुळात उत्पन्न होत नाही. अशा पद्धतीचे समज जर प्रश्न उत्पन्न होत नाही, कायदा करायच्या बाबतीत, कायद्यात सुधारणा करायच्या बाबतीत जर सरकारला जर इच्छा नसेल तर मुळात सरकार या संकल्पनेची अवस्था म्हणजे जी गरज जी आहे ना ती गरजच भासणार नाही. कायदा का करावा लागतो, कायद्यात सुधारणा का करावी लागते, कारण समाज जसजसा पुढे जात असतो त्यानुसार कायद्याने पण बदलतं स्वरूप घेऊन या समाजाला आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल आणि त्यांची अभिव्यक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सुसंगत होईल अशा पद्धतीचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने उचललं पाहिजे. मराठी आणि रोमी कोकणीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जवळजवळ 25 ते 30% गोमंतकाची आणि विशेष करून ख्रिस्ती जी लोकसंख्या आहे त्यांची मागणी आणि त्यांची भाषा जी आहे रोमी कोकणी हीच आहे. आणि त्याचप्रमाणे जवळजवळ 68% जे गोमंतकीय जे आहे ते जरी मराठीची बोली कोकणी बोलत असले तरी त्यांचे एकंदरच म्हणजे त्यांच्या व्यावहारिक जीवनातील त्यांचा जो व्यवहार आहे मग सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, वाचन इतर आणि व्यासपीठेची भाषा म्हणून हा जो सगळा व्यवहार जो आहे आणि एकंदरच प्रशासनात म्हणा किंवा वैयक्तिक व्यापारामध्ये किंवा व्यवहारामध्ये तो जो पत्रव्यवहार करतात हे सगळं मराठीतच घडत असल्यामुळे ह्या कायद्यात सुधारणा करावी आणि मराठी आणि रोमन कोकणी राजभाषा व्हावी अशा पद्धतीचं पाऊल मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मनात आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत जरी नसलं तरी त्यांना ती करावी लागेल. 14 नगरसेवकांचे सहकार्यान मडगाव शारातले वेगवेगळे प्रश्न सोडवपाचो यत्न करतलो अशें मडगाव नगरपालिकेचेर नव्यान निवडून आयिल्ले उपनगराध्यक्ष धनंजय मयेकर हांणी सांगला. बेर्थाक कार्दोज हांचेर अविश्वास थाराव हाडले उपरांत रित्या आशिल्ल्या उपनगराध्यक्ष पदाचेर धनंजय मयेकर हांची शुक्रारा बिनविरोध निवड जाली आनी कोणाचोच अर्ज येवंक नाशिल्ल्यान निर्वाचन अधिकाऱ्यान तांच्या नावाची घोषणा केली. मडगावच्यान मंदार नायकाचो रिपोर्ट. सायडा म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशनान आज मडगाव म्युनिसिपल काउन्सिलाचे व्हायस चेअरपर्सनाचे इलेक्शनाची डेट फिक्स केली. त्याप्रमाणे आज 11 आमी हांगा सगळे काउन्सिलर आणि हांव हांगा येवन आमी आजची मिटींग कंडक्ट केली. चीफ ऑफिसरान जे नॉमिनेशन पेपर काल 12 पर्यंत ताचे पावल्यात ते म्हज्या हातांत दिले आनी त्या जेन्ना ते ओपन करून पळयलें की तातूंत जो कॅन्डिडेट नॉमिनेट केल्लो 3 काउन्सिलरांनी जो आशिल्लो मयेकर धनंजय आर ताजें नॉमिनेशन केल्ले प्रपोजर आसात विनय शिरोडकर वार्ड काउन्सिलर, ॲडव्होकेट प्रतिमा बेट्सी पुतिनो ताणें ताजेर एक नॉमिनेशन पेपर प्रपोज केला आणि तिसरो दयानंद बी देवळकर चेअरपर्सन ताणें एक पेपर ताजो नॉमिनेशन ताजेर फायल केलें. तिनी नॉमिनेशन पेपराचे कॅन्डिडेटाचे एसेंट आसा त्या प्रमाणे हे तिनी नॉमिनेशन पेपर गृहीत धरले आणि जेणे करून आनी कोणेच नॉमिनेशन पेपर फायल जावं ना, कोणूच कॅन्डिडेट कॉन्टेस्ट जावं ना. त्या खातीर आजचे इलेक्शन बिनविरोध डिक्लेअर जाले आणि मयेकर धनंजय हो आज ह्या मारगांव म्युनिसिपल काउन्सिलाचो व्हायस चेअरपर्सन म्हणून इलेक्ट जाला. 14 जाण आतां बसून मार्केट जावं खंयची कमिटी काडपाची आमी 14 जाण बैठक घेवन सगळे सिस्टमॅटीक करतले. कोणाक खंय खंय कितें जाय, कशें कितें आसा, कोणाक खंय दिवपा जाय, कोणाक कसली इच्छा आसा, बरें कितें तें करतले सगळे एक जाण. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. जी फुलां काल देवाच्या पांयाकडे आशिल्ली त्या फुलांनी आज तू त्याच देवाची भुई वाडटा. उदकान उडयल्ले प्लास्टीक आमच्यो दर्या देगो पळय कितले बुरश्यो करता. येताना देवाक चांगलेले पिका राखतलो. कुडीन येताना देवाक चांगलेले पिका राखतलो. Under Goa Non-Biodegradable Garbage Control Act 1996, littering of public places with garbage shall be punished with imprisonment for a term of which may extend to a month, or with fine which may extend to Rs 5,000, or with both.
Persons in possession of unlabeled and or plastic carry bags less than 40 microns shall be prosecuted under Environment Protection Act 1986. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळटलो. Lucky Enterprises, wholesale and retail shop. Salwar suits, kurti, leggings, nighty. Shop number 1 and 2, Sweet Home Symphony, near New Railway Bridge, Margam, Goa. Contact 9158057860 9673497222. Lucky Enterprises. Uncle's Kitchen, serving Mumbai since 1987. Now coming soon to Goa. At Amonkar's Miramar. सोबीत दिसचें अशें कोणाक दिसना. भांगार सोबीत काय वाडयता. भांगार आनी रुप्या वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स, कदम बस स्टँड, पणजे. भांगार म्हारग जाला? घेवं नाकात. गोल्ड प्लेटेड कांकणां, पाटली, पिचोडी तोडे घेयात. वैभव ज्वेलर्स, साळकार ज्वेलर्सा सामकार, कदम बस स्टँड, पणजे. हांगा क्रिस्टल माळो आनी हैदराबादी मोतयाय मेळटा. एकदा येयात आनी धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. विसवा उपरांत येवकार. एका वाटेन सरकार शेताची लागवड करात असो उलो मारता जाल्यार दुसऱ्या वाटेन काय बिल्डर लोकांची शेतां उद्ध्वस्त करपाक फुडें सरल्यात. म्हापसा रस्त्या कुशीक आशिल्ल्या शेतांनी बांदकामाची माती घालपाचो प्रकार फाटले कितलेशेच तेंपासावन चालू आसा. हे विशीं म्हापसाचे मामलेदार, जिल्लोधिकारी आनी हेरांक निवेदन दिवन लेगीत ह्या प्रकाराचेर शासन दोळे उगडे करून कारवाय करिना असो आरोप शेतकाऱ्यांनी केला. हे विशीं म्हापसाचे नगराध्यक्ष संदीप फळारी हांकां विचारले तेन्ना पुलिसांक ह्या प्रकाराचेर नदर दवरपाक लायिल्ल्याचें सांगलां. म्हापशेच्यान गौतम शिरोडकाराचो रिपोर्ट. ही माती आहा पळय, आतां कन्स्ट्रक्शन चलता मस्जिदी सकयल. त्या कन्स्ट्रक्शनाची माती हाडून हांगा उडयता, शेतां पुरयता. हे आतां 4 म्हयन्या पयलीं हांवें कंप्लेंट केल्ली. कितें रोडाक माती घालतात विदावट इन्फॉर्मेशन, शेतकाऱ्यांक कांयच सांगिनासतना. आतां ही पळय, ही माती दिसता पळय, हितून शेतां सगळीं पिड्ड्यार जातली. आनी कितें करूंक सोदता हांव नकळो. 200 ट्रिपी आहा ह्यो, जवळ जवळ 200 ट्रिपी घातलेल्यो आहा. 2 दिसां पयलीं म्युन्सिपाल्टी येवन तेंच्यांनी ही शेतां सगळीं हें केल्या, लेवल केल्या माती. कोणाक शेतकारांक कोणाकूच इन्फॉर्मेशन ना. कंप्लेन केल्या कोणाक? हांवें कंप्लेंट केल्या, कलेक्टराक कंप्लेंट केल्या, तलाटी काडून दाखयल्ले आहा. तेणी सांगलें म्हाका आपूण हेका कम्युनिटीच्या सेक्रेटरीक नोटीस काडटा म्हणून. आनी काल पासून हांवें फोटो व्हरून दिल्ले आहा सगळे. कंप्लेन केन्ना केल्ली? कंप्लेंट 7व्या म्हयन्यान केल्ली. 4 म्हयने जाले आतां. अजून कांयच एक्शन घेवंक ना. काल पयर हांव वचून येयलो, तो म्हाका म्हणलो फोटो मारून हाड आनी तुजी कंप्लेंट कॉपी हाड. हेजे पयलीं दिल्ली ताका. कोण तो? तलाटी म्हापशेचो. आपूण केस फायल करता हांगल्या तेणी. अजून कांय एक्शन घेवंक ना. ही शेतां आतां पिड्ड्यार जातली. शेतां कशी करपाची आमी? गव्हर्मेंट म्हणटा तुमी शेतां करा. कशी म्हणून शेतां करपाची सांगा? आमकां शेतां करा करा म्हणटा आतां आमी हें चलना जाल्यार आमी शेतां करपाची खंय? गांधी चौकच्या फुडें आमचे पणजी रोडच्या लेफ्ट सायडीक ओपन जागो जो आसा, एक्झिबिशन ग्राउंड कसो वापर जाता, थंय कांय दिसां पयलीं हांवें नोटीस केलें की कोण तरी ते माती हाडून डंप केल्या. डेप्युटी CMन म्हाका फोन केलो आनी ते मातशें वचून एक नजर मार म्हणून सांगली. त्या प्रमाणे इंजिनियराक घेवन हांव थंय गेलो.
पळय जाल्यार खरोखरच कोण तरी ते रस्ते सायडीक आनी त्या ओपन त्या मैदानान माती आनी अशें चिखल युक्त माती अशी थंय हाडून डंप केल्ली कोणाक सांगिनासतना किंवा कसलेच परमिशन बी कांय घेनासतना जाल्या भायर थोडे डंपींग थंय आमी जाल्ले पळयले ताबडतोब आमी तो JCB लावन तो लेवल करपाचो प्रयत्न केलो कित्याक ते व्हडले अशे हम्प्स कशे आसले म्हणजे अशे माउंट्स ऑफ अर्थ आनी PI कडेन हांव उलयलां आनी PIकूय सांगलां की मातशें रस्तो दवरून डंपींग जावचें न्हू हाची तुमी काळजी घेवची म्हणून एक्चुअली कोणें आमचे कडेन अशी कंप्लेंट बी दिवंक ना म्युनिसिपालिटी पण आमीच स्वताहून ते नोटीस केले डेप्युटी CMनूय सांगले की मातशें वचून इमिजिएट एक्शन घे म्हणून ते पण थोडेफार लेवलिंग केलां आनी पुलिसाकूय कळयलां. तुये गांव पेडणे म्हालाचो केंद्रबिंदू मानून उदरगत करतले. तुये उद्देगीक वसणूक हॉस्पिटल आणि तुये कामुर्ली पूल ह्या कामांक सरकार प्राधान्य दिवंक तयार आसा अशें भलायकी मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी सांगलां. तुया श्री रामपुरुष देवस्थानाच्या नव्या सभाघराची बुन्याद घाले उपरांत मंत्री उलयताले. ह्या वेळार नुस्तेमारी मंत्री आवेर्तानो फुर्तादो, सरपंच उल्हास नायक, उपसरपंच स्वाती हरमलकार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. पेडणेच्यान विनोद मेथराचो रिपोर्ट. तुवे हो जरी एक भितरलो गांव असो आसलो तरी तुवे हो तालुक्याच्या दृष्टीन मध्यवर्ती गांव आसा आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तुवे म्हणजे तालुक्याचो विकास हो तसो तुवेकडे केंद्रीत जातालो. म्हणजे तालुक्यात जर बरो सभागृह जावं AC सभागृह जावं 800,000 कॅपॅसिटीचो जाल्यार तो तुवेक जावंक जाय. तालुक्यात बरी बेरोजगाराची समस्या आसा ती सुटूंक जाय जाल्यार तुवेतली इंडस्ट्रियल इस्टेट इम्प्रूव जावंक जाय. ह्या तालुक्यात बऱ्यो आरोग्य सुविधा जर निर्माण जावंक जाय जाल्यार तुवेतले हॉस्पिटल सुदरूंक जाय. एकूणच ह्या तालुक्याची उर्वरीत भागाकडले लिंकेज जर बरी वाडूंक जाय जाल्यार तुवे कामुर्लीचो ब्रिज जावंक जाय जेच्या खातीर हे सरकार कटिबद्ध आसा. येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यान ह्यो सगळ्यो गोष्टी जातल्यो. तुवे हे ह्या तालुक्याचो केंद्रबिंदू आसा आणि त्यामुळे तुवेची पंचायत, तुवेचे लोकप्रतिनिधी, तुवेची जनता ही हेचे बाबतीत जागरूक आसूंक जाय. ती खाजन माया हांगसरल्या साखोल खाजनात खावटे पडिल्ल्यान खारे उदक शेतांनी घुसून लोकांची शेतां पिड्ड्यार जाल्यात. फाटल्या 10 महिने जाले शेतकरी समिती ह्या समस्येकडेन दुर्लक्ष करीत असून कसलोच हिशोब दिना. हांगसरल्या मानशेकारान आपल्या बोल्सांतले 80,000 रुपया मोडून बांद बांदला. देखून हांगसरली शेतकरी समिती बरखास्त करून दुसरी समिती नेमची अशी मागणी शेतकार करतात. ती खाजन मयेच्यान सुदेश मयेकाराचो रिपोर्ट. 10 महिने जाले तेजे बांदाचेर दुर्लक्ष करता. आमी कमिटी सांगले चेंज करा मामलेदारान आमी गेले. मामलेदारान म्हणलो तेंचे कडलो पयलीं हिशोब घेवया तर ते हिशोब दिवपाक तयार ना जाले आनी कमिटी चेंज करपाकूच तयार ना. मागीर आमी एक कडेन गेले. एक म्हणटा आयज फाल्यां आमकां खूब तेंपाक हें केलें. माणसाची पावणी आसली. मानशी पावणी करून दिनासले आमी. पयलीं म्हणजे कमिटी चेंज करा मागीर म्हणलें पावणी करा. एक आमकां म्हणलो आपूण येयला पावणी करपाक तुमच्या बांदाचेर मागीर करा. मागीर म्हणलें बरें बांद फुटात बिटात करीत म्हणून आमी ती पावणी करून लायली. पावणी बिवणी केली आनी आमी परत हे केलें ते कमिटी आयज 10 महिने जाले अजून पासून ते डिझायन दिना आनी ती कमिटी हेजो हिशोबूय दिना. आनी अशें करून तो मानशेकारान पळय पावणी व्हेल्ली ते मानशेकाराची हे आसले स्टॉलमॅन तेणें मांगराक सांगलें तुमी दोगूय एक जाया कमिटी आनी शेतकार आनी तो बांद पळया म्हणून. हे कमिटीचे कोण येवपाक तयारच ना जाले. ऑडिट करूंक ते येवपाक तयार म्हणटा मानशेकारान कितें केलें आमी तुमी थोड्या शेतकारान सांगलें की मानशेकारा तुमी तो बांद पळया तुमचे पयशे मोडा आनी तो बांदा. तेणी आतां जवळ जवळ 70,000 बांदाक मोडले. खाटे बांद केलो आनी कितें केलें मानाय हाडून केलें आनी आतां अजून पडत आहा. तो म्हणटा आपले पयशे सोंपले आपूण कितें कर तरी तो काम करता. आमी ताका काय ना कमिटी मामदार ते सांगूंक जाले 15 दीस जाले जवळ जवळ या ऑक्टोबराचे 15-16 तारखेक गेल्लो. एक सांगलें अरे म्हणलें अशें अशें आमचें शेत पिड्डी जातलें. तो म्हणलो आपूण कितें करूं आमी ताका सांगलें म्हणाले ते कमिटी ते म्हणाले लोक आमकां बडयतले करता पूण त्या मामदारान तेजी रिस्क घेवन कितें करपाचें हांगा ती कांयच रिस्क करूंक घेवंक ना. आनी आतां आमचे सगळीं शेतां बुडलेली आमकां प्रत्येक शेतकाराक जवळ जवळ 7,000-8,000 रुपया खर्च जाल्लो आहा आनी सगळे शेतांनी उदकान ते बुडलेले. आनी फाटल्या दिसांनी खावटे गेल्ली ते आनी खावटे पडलेली. खंयच्याच वर्साक आमची ती कमिटीची मिटींग ना आनी शेतकाराची भोवसाची मिटींग ना. आपणाक जावं जावं तसलो येवार आनी आजून पासून पळय तोच येवार चल्ला आनी बरे भाशेन तेंचे कडेन कितें तातूंत येवार दिवंक ना. हांव कंटाळा आनी आतां हांवें राजिनामो दिलो. आनी कितें शेतकाराच्यो गाळी
आनी कितें ताका बी सांगलें बाबा तूं तें सारकें कायदेशीर कितें करिना कोणाकूय दुसरो कोण रावपाचो आहा जाल्यार तांकां सहमतीन आमी तेंच्या हातीन कितें बुकां आहा तें आमी बरे भशेन तेच्या हातीन तुका दिवया आनी कोणाक तर बरें चलोवपाचें आहा जाल्यार बरे भशेन तांकां चलोवनी तें हांवें फक्त कसो दिना जाता मागीर हांव कंटाळो आनी राजनामा दिलो तुका खबर आहा हांव कोणी शेत रोवंक ना हांव कामां धंद्याक ना आनी म्हाज्या शेताचेरूच तें जगन म्हणजे अशें तर वेव्हार करी त्या मामलेदारान ताज्या पर आसताले कितें तरी ते हेजे कडेन अनंत शेट्टी कडेन सुद्दां आमी पावले तेणी सुद्दां कितें हांगा 10 क्विंटल अळसाणो विकता शेताचे आमी आतां देवल्या पळय सुद्दां 10 क्विंटल अळसाणो विकता आमचें शेताचेरूच तें जगन अशें करून आमी हांवें आतां राजकारणां करून कोणाच्या हातीन दी आनी ते बरे भशेन हें करना. आता घेऊया अनेक व्यावसायिक विषय. Established in 1974, the Pride of Goa, Hotel Fidalgo, situated in the heart of Panjim city on 18 June Road, offers 4-star luxury. Live in style at lavishly designed rooms at affordable rates. 103 elegant rooms with the Fidalgo Food Enclave. Well-equipped venues for banquets and conferences, with 6 halls to choose from. Escape from hectic schedules and pamper yourself at the health spa. Combining business with pleasure, Hotel Fidalgo. सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो राखपाक गोंयची सोबीतकाय कोण वावुरतलो ही माती लागता म्हजी माय म्हाका तिची आपुरबाय कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो आमच्या भोंवतणी एकठांय जावपी गार्बेजीक आनी कोणूच न्हय आमीच रिस्पॉन्सिबल आसतात. घुसपट जमनीची जाल्यार कोण रिजवतलो नितळसाणीन रावप हो आमचो अधिकार आसा पण त्याच बरोबर ती आमची गरज आनी जबाबदारी आसा. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो राखपा गोंयची सोबीतकाय कोण वावुरतलो ही माती लागता म्हजी माय म्हाका तिची आपुरबाय कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. विसवा उपरांत परत एकदा येवकार. दवर्ली पंचायतीचे वॉर्ड नंबर 7 बेकायदेशीरपणान उबारिल्ली 2 बांदकामां मोडून उडयली. भौशीक बांदकाम खात्याच्या कामगारांक घेवन पुलीस बंदोबस्तात ह्या बांदकामाचेर कारवाय केली. मडगांवच्यान मंदार नायकाचो रिपोर्ट. दवर्ली पंचायतीन रिक्विजिशन केल्लें की 2 स्ट्रक्चर आसा म्हणून कुंदाबळ पंचायतीक इलिगल कन्स्ट्रक्शन केलें. एक कन्स्ट्रक्शन ऑफ सेट आनी एक कन्स्ट्रक्शन ऑफ कंपाउंड वॉल आनी बिल्डिंग स्ट्रक्चर. ते रिक्विजिशन जे आहा ते थ्रू BDO जे आहा डेप्युटी कलेक्टर डेमोलिशन स्क्वॉडाक धाडलेले आनी डेमोलिशन स्क्वॉड डेप्युटी कलेक्टरान आयज ऑर्डर दिल्ली ती डेमोलिशन करची म्हणून. त्या प्रमाणे जे आहा ते डेमोलिशन स्क्वॉड आमी BDOसून पंचायत नंतर एक्झिक्युटीव मॅजिस्ट्रेट आनी PWDचे लेबर घेवन आयज हांगासर आमी डेमोलिशन करपाक केल्लें आसा. डेमोलिशन सकाळीं स्टार्ट जाल्लें आसा. दोन्ही जे कामां जी इलिगल बांधलेली पळय सर्वे नंबर 16/1 ननी शेख तांचे एक वार्ड नंबर 6 आनी दुसरें जे आसा ते वार्ड नंबर 6 अमिना चिंच वार्ड म्हणून ही दोन्ही आयज स्टार्ट केल्ली आसा. दोनच आशिल्ली.
शिगांव बिमलाच्यान मोल्या वचपाक लागीं आशिल्ल्या रस्त्यार सध्या झाडां झुडपांनी आपले साम्राज्य केलां. पंचायत आनी भौशीक बांदकाम खात्यान ह्या प्रकाराचेर आडनदर केल्यान ही झाडां वाडून आसात. मोल्या वचपाक हो रस्तो लागीं आशिल्ल्यान लोक ह्याच रस्त्यावेल्यान येरादारी करतात. हे विशीं पंचायत वा भौशीक बांदकाम खात्यान लक्ष घालून ही झाडां कापून लोकांक बरी सेवा दिवची अशी मागणी थळावे लोक करतात. कुळेच्यान एकनाथ खेडेकाराचो रिपोर्ट. रोड शिगांवच्यान वाया बिबला गेला तो रोड मोल्या लागीं आसा. एक अरावंड 3 किलोमिटर डिस्टन्स कमी जाता अशें भायल्यान गेल्यार आनी तो रोड चडसो लोक आतां तोच रोड लोकांक खबर आसा आनी लोक त्याच रोडान वयता आतां जाण जाल्ले. आनी तो रोड असो आसा की तो रोड नॅरो आसा. नॅरो रोड आसले कारणान तो आतां तेजे झाडांय खूब वाडल्या. पावसाक ती झाडां जी वाडलेली ती आजून सुद्दां मारूना. ताका लागून ती झाडां सगळीं रस्त्यार येयल्ली आसा आनी ती आतां हांव PWD कडेन आमच्या पंचायती कडेन मागता की तेंच्यांनी ती मातशी बेगीनूच मारची. कारण कितें आतां टुरिस्ट सिजन स्टार्ट जाल्ले कारणान गाडयो खूब वयता ते सायडीच्यान आनी ज्या लोकांक खबर आसा की बिबलांच्यान तो रोड लागीं आसा मोली वचपाक ताका लागून सगळे आनी हो आमचो कुळेच्यान जो रोड गेला तोवूय सामको खड्डे पडले आसा त्या रोडार. ताका लागून तो लोक चडसो रोड तो प्रिफर करता. आमचे बिमलांचोय बी हांव वार्ड नंबर 6 पंच मेंबर आसा. सो आमगेले ते सायडीच्यान बिमला सायडीन मेन रोडाची सायडीन झाडां बिडां वाडलेलीं आसा ती आमी पंचायती मार्फत सरपंचान आनी थोड्या दिसांनी सरपंच कळीत करतलो तांकां PWD इंजिनियराक आनी थोड्या दिसांनी ते आमचें काम चालू जातलें निवळ करपाक. ते आमी रोखडेच ताका सरपंचा मार्फत आमी सांगतले आनी ते बेगीन कटिंग करून ते निवळ करपाक प्रयत्न चालू आसा आमचे आमी करतले. पूण कितलो वेळ लागतलो असो तुमकां दिसता? कितलो अंदाज म्हळ्यार तेंच्यांनी ते PWD इंजिनियर कशें कितें तेंगे कशें कितें बेगीन जाता तशें जातलें न्ही. आमी माऊली वारकरी मंडळ गोंय हांणी समाजाक एकठांय हाडपाक गोंयच्यान पयल्याच फावट श्री विठ्ठल रखुमाईची वारी आयोजीत केल्या. ही वारी 10 नोव्हेंबराक मुळगांवच्यान सुरू जातली आनी 13 नोव्हेंबराक कुडचड्यार सोंपतली. ह्या वारीत जात धर्म पंथ लिंग शिक्षण अशी कसलीच अट ना अशी माहिती माऊली वारकरी मंडळाचे अध्यक्ष उदय बुवा फडके हांणी दिल्या. दिवचलेच्यान सुदेश मयेकाराचो रिपोर्ट. लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे. यावेळी आम्ही पहिल्यांदा ही वारी काढतो. गोव्यातल्या असे लोक आहेत ज्यांना वारी येणं शक्य नाही की जे 20-20 दिवस अशा लोकांसाठी. आणि दुसरं त्यातही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. कारण बऱ्याच वेळी असं प्रत्येक ज्ञाती प्रत्येक आपल्याकडे जात जमात यांच्यातच सगळा समाज अडकून पडला आहे. या समाजाला बाहेर काढायचं असेल तर असा एखादा कार्यक्रम असावा की ज्यामुळं सगळ्या समाजातले घटक एकत्र येऊन एकत्र काहीतरी करते. आणि त्यासाठी असा एकत्र येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही वारी. आणि वारीतून एक म्हणजे सहजीवन कसं असतं त्याचा हे मिळतो. त्यानंतर जात जमात पंथ लिंग शिक्षण या सगळ्यांना फाटा देऊन एक जात म्हणजे वारकरी पंथ एकच वारकरी असा एक हे होतो. आणि पदभ्रमण करणाऱ्याला पदभ्रमणाचा आनंद मिळतो. तुम्हाला एक आपले कला गुण दाखवायचा हे मिळतो. या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून वारीचा त्यासाठी एक हे करावा असा तो विचार आहे. आयचे खबराचित्र सोंपोवच्या पयलीं परत पळोवया गोंयच्यो मुखेल खबरो. लुझोफोनिया खेळा खातीर एकूण 500 वाहनांची केल्या सोय. 400 ल्हान गाडयो आणि 100 बशींचो आस्पाव. मुखेलमंत्र्याक राजभास कायद्यात सुधारणा करचीच पडटली. ॲडव्होकेट अजित सिंग राणे. आणि मडगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाचेर धनंजय मयेकार हांची बिनविरोध निवड. आणि आयच्या खबराचित्र हांगसरूच सोंपता. पळयत रावा RDX गोवा. देव बरें करूं.